आता सर्वांचं लक्ष असेल प्रथम विजेता कोण ठरला, कोण वाटतं ठरेल या 4 जणांमधला प्रथम विजेता? आपण आवाज दिला तर कोण ठरतायत? तुम्हाला काय वाटतंय कोण असेल? मस्त आपल्याला आलेला नाश्ता, आपली प्रॅक्टिस झालेली आहे. इथे बाय फुल तावात काय साईड रिदम बाई, सगळी आपली पब्लिक आहे. सगळ्या तर गेल्यात थोडे बाहेर, लय दमलेलं. सकाळी 11 वाजले बसून भाई. लोगो बघा, लोगो वन साइड लोगो आज कॉम्पिटिशनला दिसणार भाई आपला. चला आता खाऊया थोडा, नंतर भेटूया. नमस्कार मित्रांनो, कसे आहे? बरे आहे ना? बरेच पाहिजे. मी तुमचा आर्यन, जय आगरी जय कोहली. पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता तुम्ही बघितलं असेल, दुपारी आपण प्रॅक्टिस करत होतो. आज आपली कॉम्पिटिशन आहे GPSची. पहिल्यांदा आपण उतरतोय कॉम्पिटिशनमध्ये. दिवाले गावात आहे. चला आता लेट झालेलं आपल्याला, लेट म्हणजे प्रॉपर निघलो आपण तिथे. लवकरच जाऊया, लेट नको व्हायला म्हणून आपण आता सगळे निघलेले आहेत. गोडाऊन जवळ आहेत. चला आता आपण गोडाऊन जवळ भेटू डायरेक्ट. मित्रांनो, तर आता आपण आलो होतो इथे, बघू शकता सगळे निघलेले आहेत ऑलमोस्ट. आपण पण लोगो घेतलेला आहे, मनीष आणि विनी. चला आता डायरेक्ट दिवाळीच्या तिथे भेटूया भाई. बस काय आपला लॉग आहे मित्रांनो. तर आता आपण आलेलो आहे मस्त कॉम्पिटिशनच्या इथे. आपली सगळी गँग आहे इथे. स्ट्रगल, फुल स्ट्रगल. पैसे काढ भाई. भाई तुला कसं वाटतं आपली कॉम्पिटिशन आहे? काही सांग, लाजू नको रे, सांग. आता इथे कॉम्पिटिशन चालू आहे. इथे आपला सगळा सामान आहे. आज आमची होडी घ्या, होडी दाखवतो मी तुम्हाला. होडी कसली होडी वाटते? GPS ते साईडला नाव आहे हे बघा, कसली आहे GPS. नामी काफी बाय GPS. चला भेटूया आता नंतर डायरेक्ट आतमध्ये. इथे चालू होणार आहे आता. अशा व्ह्यू आहे आतमध्ये. कृपया विनंती आहे, आपण खुर्चीवर बसून घ्या. सर्व स्टेज डायरेक्ट मध्ये स्टेज वाजवत आपल्याला. आम्ही तुमचे आहोत आणि हा कार्यक्रम आपल्या सर्वांचा आहे, त्यामुळे कुठेही संकोच बाळगू नका. बघू शकता. तर आता आपला चिठ्ठीचा आहे. 6 चिठ्ठ्या उडतील, त्याच्यातनं ज्याला पण नंबर येईल ते तसं होईल. पहिलं यावेळी ही संधी होती मला वाटतं, कारण आमची ही रेनबो फ्रंट सर्कल युवा सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित असलेली भव्य बेंजो बीट स्पर्धा चौथा. मित्रांनो, तर आलेला आपल्याला आता 4था नंबर. चला तर आजचा पहिला सादरीकरण बघू शकता. आमचा सगळा सामान रेडी झालेला आहे. सगळे आमची पोरा पण रेडी आहेत. आमचा भाई लय लकी, आम्हाला 4था नंबर आणून दिला. पहिला नंबर होता. चिट्ट्या उडल्या भाई, प्रॉपर झाला. काय आमचा आनंद काय बोलशील भाई? व्ह्यू भेटतील नको रित्या भाई. काय फुल वन साइड भाई. 4 नंबर भाई. आज 5-10 तरी काट्या थोडी ना. तर मस्त आता आपला नंबर आलेला याच्यानंतर. आता इथे आहे एक आणि 3रा नंबर, याच्यानंतर आपला नंबर आहे. आता आपला सामान चाललेला आहे तिथे डायरेक्ट. चला आता डायरेक्ट वाजवताना बघा कसा वाजतंय, काय सांगा मला. पहिल्यांदा फुल मजा येणार आहे मित्रांनो. रोहनदानी फुल फॉर्म बी भरणार आहे, फुल वन साइड. गॅस वगैरे आपला काढलेला आहे. चला आता डायरेक्ट वाजवताना भेटूया आपण. सन्माननीय श्री अमर भाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. श्री अमर भाई यांचं आम्ही
तुमचा सिक्रो खूप छान होता. फक्त एकच म्हणजे सांगायचं आहे मला, तुम्ही एक भजले टेकाचं गाणं घेतलं स्टार्टिंगलाच तुझ्या कृपेने. आपल्याला म्हणजे ॲक्च्युली ही कॉम्पिटिशन बँजो पार्टीची आहे, म्हणजे बँजो बीट्समध्ये ह्याच्यामध्ये थोडं अजून दुसरं कुठलं तरी गाणं करता आलं असतं. तुम्ही ते खूप छान वाजवलं, म्हणजे एकदम तालात सुरात एकदम खूपच छान वाजवलं, ऐकायला खूप छान वाटलं. फक्त आपण काय बघतोय की बँजो बीट्सची कॉम्पिटिशन आहे, त्या हिशोबाने आम्ही या कॉम्पिटिशनकडे बघतोय. त्यात तुम्ही सगळेच अप्रतिम वाजवतात. फक्त ते सॉन्ग सिलेक्शनचं थोडं जरा हे वाटलं पहिल्या गाण्यामध्ये. दुसरं गाणं खूप छान वाजवलं, म्हणजे काय बोलण्यासारखं आहेच नाही. तिसऱ्या गाण्यामध्ये तुमचं सिंक्रोनायझेशन सगळं खूप चांगलं होतं. फक्त गाणं सिलेक्ट करताना तुमचं थोडं हे झालं. ते का ते पण मी तुम्हाला सांगतो की बरेच पॅटर्न त्याच्यामध्ये रिपीट होते. ओरिजिनल गाण्यातच तसं वाजलेलं, तुम्ही तसं तसं कॉपी केलंय. गाणं सिलेक्ट करताना आपण व्हरायटी किती जास्त चांगलं देऊ शकतो एकाच गाण्यातून, असं गाणं सिलेक्ट केलं पाहिजे. म्हणजे आम्हाला काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं असं वाटेल. आता ह्याच्या आधी पण काही ग्रुपने वाजवलं तर प्रॉपर बँजो पार्टीचा फील आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी, आणि तुमचं आता शेवटच्या गाण्यातून खूप चांगला फील आला. फक्त त्याच्यामध्ये व्हरायटी जास्त मिळाली नाही. व्हरायटी म्हणजे की त्याच्यामध्ये रिपिटेशन जास्त होते, तेच पॅटर्न आणि तेच सोलो. पण तुम्ही खूप ताकदीने वाजवला आणि एकदम तुमचा टेम्पो इतका छान मेंटेन होता, कारण की तुम्ही चांगलं शिकून वाजवता. म्हणजे तुमचे जे मास्टर असेल त्यांचं कौतुक करायला पाहिजे. फक्त सॉन्ग जे आहे ना, सॉन्गमध्ये थोडंसं मला हे वाटतंय. बाकी तुमचा ओव्हरऑल परफॉर्मन्स खूप छान होता. थँक्यू. प्रशांत बोलतोय, तू एकदम बरोबर बोलतोयस, पण माझं मत वेगळं आहे. माझं मत थोडंसं असं आहे की थर्ड जे सॉन्ग होतं ना, थर्ड सॉन्ग बांगो बांगो, तुम्ही एवढं पहिली दुसरी गाणी एवढी छान वाजवली. रिदम सेक्शनचं बोलतो मी, नंतर मेलोडीचं बद्दल बोलेल मी, की पहिलं आणि दुसरं गाणं तुम्ही एवढं छान वाजवलं ना की तुम्ही एवढे चांगले प्रिपेअर असे वाटताय ऐकून. तर तुम्ही तिसरं गाणं खूप चांगलं, खूप कॉम्पिटिशन आहे ना आपली, तर वेगळं गाणं घ्यायला पाहिजे काय पॅटर्न. जसं फॉर एक्झाम्पल खोटं पैसे बाकी लोकांनी वाजवलं, व्हरायटी होती खूप. इंट्रो म्युझिक, अंतऱ्यामध्ये व्हरायटी, कोड्याला म्युझिक, कोड्याला व्हरायटी. कोडा म्हणजे एंडवाला पार्ट जो, त्याच्यामध्ये व्हेरिएशनचं, कीबोर्डचं वेगळं, रिदमचं वेगळं, रिदममध्ये वेगवेगळे पॅटर्न वाजलेले आहेत. तर ती अपेक्षा होती कदाचित प्रशांतला. पण मला छान वाटला, म्हणजे ताल मला खूप छान वाटला. मेलोडीबद्दल बोलायचं तर पहिल्या गाण्यापासून सुरू करतो मी. सेकंड आणि थर्ड सॉंग्स आहे ना, एकीवर आहे, आम्ही सगळे बोलले, आणि बांगो बांगो, त्याच्यामध्ये लीड आहे ना ती एवढं विशेष असं काय नाही की पहिल्या अंतरामध्ये जे वाजले आम्ही जागले कोलीमध्ये ते सेकंडमध्ये वाजलेलं आहे. पण तुझ्या ग्रुपमध्ये भक्तिगीतामध्ये लीड जो पार्ट वाजलेला आहे, भक्तिगीत कुठलंही म्हणलं ना, ज्याने गाणं गायले ना तो क्लासिकल सिंगर असल्याशिवाय त्याची मजाच नाही. म्हणजे आणि त्या हरकती आपल्या गळ्यातून आपल्या कीबोर्डमधून काढायच्या त्या. तर लीडकडे भक्तिगीतासाठी तू म्हणजे स्पेशली लक्ष दे, कारण खूप असे सूर ना कानाला फटकत होते. म्हणजे खूप सूर, म्हणजे की काही सूर जे लागतात नोट्स ना, क्रोमॅटिक नोट लागतात. म्हणजे जर ए फ्लॅट लागला तर खाली लगेच जी लागतो, तर जीच्या बदली जर एफ शार्प लागला तर ते ऐकायला लगेच कानाला वेगळं वाटणार ऐकायला. तर त्याच्याकडे थोडंसं लक्ष ठेव. बाकी सेकंड गाण्यामध्ये खूप छान वाजवलंस, तुझं तारीफ करावं असं वाटतं मला, कारण त्याच्यामध्ये इंट्रोला जो हार्प वाजवलास तू, हार्प वाजवून डायरेक्ट इंट्रो स्टार्ट केला. तेव्हा मी एक पाहिलं की तू टेम्पो त्यांना टायमिंग नाही दिलास, तू डायरेक्ट त्या लोकांनी सुरू केलं. म्हणजे तो हार्पमध्येच तुझा टेम्पो ॲक्युरेट होता एकदम. त्याच्यामुळे त्यांना उचललं लगेच हे झालं. नंतर कीबोर्ड त्याला काय लागतं, हार्प बाजूला 1 2 3 4 मग ते लोक उचलतात. तर तसं तुमच्या ग्रुपचं झालं नाही, ते कोऑर्डिनेशन तुमचं खूप छान आहे. दुसरं म्हणजे ऑक्टेवचा सेन्स आहे तुला खूप. म्हणजे ऑक्टेव म्हणजे काय, तर क्लासिकल सिंगिंगमध्ये क्लासिकल संगीतामध्ये सप्तक, म्हणजे कीबोर्डमध्ये 5 सप्तक आहेत, 1 2 3 4 5. तर कुठल्या सप्तकामध्ये काय वाजवायचं त्याचा सेन्स तुला खूप छान आहे. तिसरी गोष्ट म्हणजे फिलर जे वाजले आम्ही कोळीगीतामध्ये, ते फिलर पण खूप छान वाजवलेस, एकदम ओरिजिनल वाटलं ऐकायला. फ्लूटचा टोन वापरून जे वाजवलं खूप छान वाटलं. चौथी गोष्ट म्हणजे लेफ्ट हँडनी पियानोचा पार्ट वाजवतोस काही पण, तर तो छान वाटला. म्हणजे लेफ्ट हँड पण तेवढा चांगला प्रिपेअर आहे. नंतर बोथ हँडचा यूज करतोस, ती चांगली गोष्ट आहे. फक्त कोळीगीतामध्ये जो हो हो म्हणून एक लिरिक्स आहे
ती क्लिअर नाही आली म्हणजे तेवढं लक्षात ठेवून बाकी ओव्हरऑल छान परफॉर्मन्स होता. हे सगळं सांगण्यामागचं कारण की तुम्ही चांगलं वाजवा, अजून चांगलं वाजवा. म्हणजे याचं कधी वाईट वाटून घेऊ की आम्ही आलो, आम्ही चुका पण सांगितल्या, आम्ही चांगल्या गोष्टी पण सांगितल्या, असं कधी म्हणू नका. तुम्ही फक्त काही कॉम्पिटिशन समजूच नका. तुम्ही समजा की कुठली तरी ऑर्डर मला मिळालेली आहे, त्या ऑर्डरला आम्ही परफॉर्मन्स करतोय, ते मला कुठेतरी मिस वाटतंय. तसं आम्ही शोजला जेव्हा जातो, आम्ही ऑर्केस्ट्रा स्टेजवर असतो, ब्रास बँडवाले समजा बँजो पार्टीवाले त्या लग्नाच्या ठिकाणी असतात, तर ते जसे जोशमध्ये वाजवतात ना, ते कधी मी प्रसादला बोलतो शोला असल्यावर की ते लोक असे वाजवतात ना की अरे इन लोक दिखा के देंगे हम लोग, ऑर्केस्ट्राला दाखवून जाऊ आपण काय वाजवतो की. तर तसं तुम्ही थोडे घाबरल्यासारखे सगळे वाटतं मला. घाबरू नका, बिंदास वाजवा ना, बिंदास वाजवा, कधी पण वाजवा. कॉम्पिटिशन समजू नका, बिंदास वाजा. मला जेवढे येतं तेवढं मी वाजवणार ना, त्याच्या पुढे काय आपण वाजवणार. तर त्यामुळे बिंदास वाजवा, चांगला वाजवा. ओके, चलो. गोल्डन बीट सारसोळे यांच्या प्रतिनिधींचा या ठिकाणी सन्मान केला जातो. बघू शकता मित्रांनो, गोल्डन बीट सारसोले आमचा सन्मान करत येते. युवा उद्योजक विकी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विकी पाटील साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. एक मिनिट, सगळ्यांना साऊंड ओके. माझी एक शेवटचं अनाउन्समेंट आहे, ते अनाउन्स करतो. मित्रांनो, बघू शकता आता रिझल्ट येणार आहे. जाणार कारण आज आपण पाहणार भव्य बेंजो बीट स्पर्धेच्या ह्या एक आयोजकांच्या विनंतीवरून सर या ठिकाणी काही टिप्स आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी देत आहेत. आताच सांगितलं मला आयोजकांनी की काही टिप्स द्या मुलांना म्हणून. तर आलेल्या म्हणजे जेव्हा मी कॉम्पिटिशनला इकडे आलो, आम्ही काहीतरी 4-4:30 वाजता. तर प्रशांत माझा जो मित्र आहे आज जे जेवते जे, तर प्रशांतला मी बोललो की प्रशांत म्हणलं एक मिस होते काहीतरी, म्हणजे की पूर्वी बँजो पार्टीमध्ये काय व्हायचं, बँजो पार्टी ना, मग त्याच्यामध्ये बँजो असायचा. कालांतराने आपण काय केलं तर आपण बँजो साईडला काढून टाकला आणि पार्टी सुरू केली. तर ती आज कुठेतरी आयोजकांना पण मिस वाटतंय. आणि मी सुरुवातीलाच मला काहीच माहीत नव्हतं, पण मी प्रसादला आलेला बोललो की बँजो पार्टीमधला बँजो पण पाहिजे, तर खरी मजा आहे ना त्या बुलबुलला जी मजा आहे. आता आपण सगळे काय करतो, जेवढे ग्रुप होते कीबोर्डमध्ये बँजो टोन वाजवतो, मग ते कीबोर्ड पार्टी झालं ना. तर कुठेतरी तुम्ही काय करा की आता ठीक आहे जमाना चेंज होत चाललाय, तर तुम्ही काय करा माहिती आहे का, बँजो पण लावा, कीबोर्ड पण लावा खाली. त्याचा जो ब्युटी आहे ना जबरदस्त येणार तो. परत सगळ्यांना सजेशन्स राहील, काही टिप्स राहतील माझ्याकडून की बँजो पार्टीमध्ये वाजवताना सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल ना तर लीड पार्ट आहे. लीड पार्ट म्हणजे काय तर गायकाने जे गाणं गायलेलं असतं, गायिका फिमेल असो किंवा मेल असो, त्यांनी जे गाणं गायलेलं असतं ना ते गाणं जेवढं तुम्हाला चांगलं वाजवता येईल ना, 100% तर वाजवता येणार नाही, 90%, 92% तेवढं वाजवा. नंतर सेकंड गोष्टीकडे लक्ष ठेवा, म्युझिक पार्ट तुम्ही जेव्हा वाजवता ना तर म्युझिक पार्ट टोटल 5 गोष्टी आहेत. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून टोटल 5 गोष्टी आहेत. एक म्हणजे पहिलं कीबोर्ड प्लेअरसाठी की पहिलं लीड वाजवता आलं पाहिजे. सेकंड म्हणजे म्युझिक पार्ट वाजवता आले पाहिजे चांगले व्यवस्थित क्लिअर. थर्ड म्हणजे फिलर्स वाजवता आले पाहिजे. फिलर्स म्हणजे काय, रिकाम्या जागा भरायच्या. टर ऐक वेळ आई आम्ही सगळी तुझ्या दारी तरा तरा, हे फिलर्स आहेत, छोटे छोटे पार्ट, हे फिलर्स क्लिअर वाजवायचे. चौथी गोष्ट म्हणजे गाण्याचे कॉर्ड्स. इकडे गाणं चालू आहे लीडला, इकडे कॉर्ड्स चालू पाहिजेत लेफ्ट साईडला. तुम्ही काय करता, मध्ये मध्ये थोडंसं असं हात वाजवायचा, काहीतरी परत काढायचा, परत टोन चेंज करायचा. बरेच कीबोर्ड प्लेअरना मी बघितलं, एक हाताने वाजवणार कीबोर्ड, एक हात फक्त टोन चेंज करायला, किंवा एक हात कीबोर्डच्या एका कोपऱ्यामध्ये. तसं नका करू. म्हणजे लीड चांगली वाजवा, म्युझिक पार्ट चांगले वाजवा, फिलर्स चांगले वाजवा, गाण्याचे कॉर्ड चांगले वाजवा. आणि फिफ्थ गोष्ट ज्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही, गाण्याचं बॅकग्राऊंड. 2 कीबोर्ड लावा ना. असं लिहिले का कुठे की बँजो पार्टीमध्ये तुम्ही समजा हळदीला वाजवत आहे, 10 लोक तुम्ही वाजवत आहे, तर एकच कीबोर्ड लावा, असं थोडी. 2 कीबोर्ड लावा ना. एक कीबोर्ड लीड सगळं वाजेल, पार्टी सगळं एकदम कॉर्ड्स भरून काढेल सगळे. खूप छान वाटेल. करा मस्त एन्जॉय. हां, ऑफबीट जाऊन हे वाद्य वाजत असतं आणि ते ऑफबीट वाजत असलेलं वाद्य खऱ्या अर्थाने ह्या बँजो पार्टीचं एक महत्त्वाचा दुवा असतो आणि त्याचं कार्य फार मोठं असतं. तेच
उत्कृष्ट थापडोळ म्हणून ज्याची निवड झाली आहे, विजेता ठरतोय उत्कृष्ट थापडोल खंडोबा बीट्सचा दुर्वेश म्हात्रे. श्री अमरभाई यांच्या हस्ते हे पारितोषिक दिलंय. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दुर्वेश म्हात्रे याच्याकरता, दुर्वेश पाटील याच्याकरता. खंडोबा बीट्सचा दुर्वेश पाटील. यानंतर पाहुयात कोण ठरतोय उत्कृष्ट कीबोर्ड प्लेअर, अर्थात उत्कृष्ट कीबोर्ड वादक कोण ठरतोय, याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष असेल. हृदयाचे ठोके मात्र वाढले जात आहेत आणि विजेता ठरतोय उत्कृष्ट कीबोर्ड प्लेअर गोल्डन बीट्सचा अनिकेत ओवळेकर. गोल्डन बीट्सचा उत्कृष्ट कीबोर्ड म्हणून त्याची निवड झाली. प्रत्येकाला वाटतं आपल्याच मंडळाचा सभासद अर्थात आपला वादक हा या ठिकाणी विजेता होईल. कोण ठरेल जरा सर्वांच्या माध्यमातून एकदा नाव येऊ द्या. कोण येतोय ऐकायला येत नाही, जरा जोरदार तुमच्याकडून. तर विजेता ठरतोय उत्कृष्ट रूट वादक. यस यू गेस द राईट. एकूण 5 असलेल्या ह्या बेंजो पथकांमध्ये केगाव बीट्स, खंडोबा बीट्स, चिंतामणी बीट्स, गोल्डन बीट्स तसेच गणेश कला सर्कल ह्या मातब्बर अशा ह्या 5 असलेल्या ह्या बेंजो पथकांमध्ये मात्र ही स्पर्धा झाली आणि या स्पर्धेचा द्वितीय पारितोषिक कुणाला मिळेल? कोण वाटतंय द्वितीय पारितोषिक विजेता असेल? द्वितीय म्हटल्यावर आपलं नाव घ्यायला आपण थोडंसं मागे हटतो ना, परंतु खऱ्या अर्थाने पहिल्याची किंमत ही दुसऱ्यामुळेच होते ना, त्यामुळे द्वितीय पारितोषिकाला सुद्धा आपण तितकंच महत्व देतोय आणि या स्पर्धेचा द्वितीय विजेता ठरतोय खंडोबा बीट्स. आता सर्वांचं लक्ष असेल प्रथम विजेता कोण ठरलाय, कोण वाटतं ठरेल या 4 जणांमधला प्रथम विजेता? आपण आवाज दिला तर कोण ठरतायत? तुम्हाला काय वाटतंय कोण असेल? आता मात्र उत्कंठा वाढत चालली, कोण होतोय ह्या नवी मुंबईत पहिल्यांदाच आयोजित केलेल्या भव्य बेंजो बीट स्पर्धेचा. हृदयाचे ठोके मात्र आता नक्कीच वाढतील आणि ते नाव अतिशय सन्मानाने आज नवी मुंबईत घेतलं जाईल. पेपरमध्ये सुद्धा ही बातमी आपल्याला वाचायला मिळेल, कारण इतिहासात नोंद केली जाते ती भव्य बेंजो बीट स्पर्धेची, जी नवी मुंबईच्या शहरात प्रथमतः आयोजित केली गेलेली आहे. इतक्या दिमागदार सोहळ्याच्या या माध्यमातून परीक्षकांच्या असलेल्या या गुणलेखनातून या स्पर्धेचा विजेता ठरतोय. प्रथम पारितोषिक विजेतेपद मिळवलं जात आहे. जोरदार टाळ्यांनी त्या विजेत्याची घोषणा होते. विजेते ठरतायत चिंतामणी. चला मित्रांनो, तर आपला कॉम्पिटिशन झालेला मस्त असा. तर आपला बॅड लक आहे या फेरी, फर्स्ट टाइम आहे, काय ना नेक्स्ट टाइम आपण अजून थोडी मेहनत करू. चला, तर ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ब्लॉग इथेच एंड करतो मी. चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.